नाणेफेक जिंकतोय. सामना 3 षटकांचा. प्रतिस्पर्धी संघ परुळे. आरवले काय क्षेत्ररक्षण की फलंदाजी? त्याला मैदानामध्ये थँक्यू डाईक सर. मित्रांचं मी समालोचक या नात्यानं सहर्ष स्वागत करतोय. क्रिकेटच्या पंढरीमध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. आजच्या दिवसातील दोन्ही क्रिकेट संघासाठी एक प्रामुख्याची व महत्वाची लढत दोन्ही क्रिकेट संघासाठी आपण पाहतोय. एका बाजूला परुळे क्रिकेट संघ व दुसऱ्या बाजूला ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघ. दोन्ही क्रिकेट संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. या स्पर्धेच्या माध्यमातून मागील सामना नक्कीच गमावलाय ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघाने व त्याचप्रमाणे परुळे क्रिकेट संघाने देखील सलगचे 2 सामने गमावले दोन्ही क्रिकेट संघाने. आणि पहिल्या विजयाच्या शोधामध्ये दोन्ही क्रिकेट संघ. पंचाचा सिग्नल ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्स कक्षेमध्ये प्रथम मॅन्डेटरी पॉवर प्ले षटका दरम्यान बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सागर पाटकर सज्ज झालाय. स्ट्राइकिंग एंडला छोटा पॅकेट नक्कीच बडा धमाका पीटर फर्नांडिस साथ देण्यासाठी विनय जाधव स्ट्राइकिंग एंडला. पहिला चेंडू एक लॉफ्टेड फटका. चेंडू निघालाय मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी
सुटलाय एकंदरीत पीटर फर्नांडिसनं ज्या क्षणी चेंडू पहिला चेंडू स्पर्श झालाय कनेक्ट झालाय त्या टीव्ही कलेक्ट केलाय 6 धावा पीटर फर्नांडिसनं देखील पहिल्या चेंडूवर आक्रमकरित्या धारण केलाय पीटर फर्नांडिसनं 6 धावा कलेक्ट केल्यात पहिल्या चेंडूचा सांघिक खेळ समाप्त झालाय ज्यावेळेस देखील शॉर्ट पिच चेंडू थोडासा खाली राहिलाय गती परिवर्तनाचा चेंडू गोलंदाजाच्या उंचीचा विचार केलाय तर टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय फलंदाजा परत नक्कीच बारण्यापासून तो चेंडू निर्धाव्य पद्धतीने गणला गेला दुसरा चेंडू आमच्या स्कोरिंग काउंटिंग वर निर्धाव्य पद्धतीने पाहायला भेटलाय महत्वाची लढत दोन्ही क्रिकेट संघासाठी धावफलक स्थिरावलंय 6 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर यावेळी चांगला चेंडू प्रतिउत्तर एक लॉफ्टेड फटका पाहायला भेटलाय चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी थोडासा किंचित मागे पडलाय पावडर रोगच्या जवळ चेंडू आणि 4 धावा कलेक्ट केल्या पीटर फर्नांडिसनं संघाची सांघिक धावसंख्या 10 धावा या धावफलकावर यावेळेस देखील आडव्या बॅटला थोडासा अक्रॉस द बॅट येऊन खेळण्याचा तो प्रयत्न ऑन साइडला मारण्याचा तो प्रयत्न टप्पा पडल्यानंतर यावेळेस देखील चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि सलगचा तिसरा चेंडू सागरी गोलंदाजी किफायतशीर गोलंदाजी एका बाजूला विचार केलाय सागर पाटकर या गोलंदाजाची मेंढरी पॉवर प्लेच्या षटका दरम्यान आक्रमण करण्यापासून एकंदरीत रोखलंय फलंदाज पीटर याला या चेंडूवरती देखील पुढे चेंडू टाकण्यासाठी देखील सज्ज झालाय यावेळी चांगला चेंडू यू मिस आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय केले जाते पहिली क्रॅकिंग विकेट या पहिल्या षटका दरम्यान सागर पाटकर याच्या माध्यमातून पाहायला भेटली आहे एस्पोर्ट आरवली क्रिकेट संघाच्या कोड्यामध्ये असणारी शांतता या पहिल्या विकेटची पाहायला भेटले पीटर फर्नांडिस वैयक्तिक 10 धावांची मदत करत असताना माघारी परतताना पाहायला भेटलाय ऐकूया सुबद्रुडीचे पार्क बेडर या चेंडूवर 6 धावा डीजे या संपूर्ण स्पर्धेला जायचं सहकार्य लागले तो आमचा सर्वांचा लाडका जितेश आरोग्यकर याचं सहर्ष धन्यवाद आपण चेंडू आमच्या मैदानामध्ये दाखल केलाय तुमचं देखील नवीन गोलंदाज सज्ज झालाय पुरुळे क्रिकेट संघाच्या बाजूने अनिकेत वायगणकर या दुसऱ्या षटका दरम्यान सागर पाटकर याच्या विरोधामध्ये पहिल्या षटका दरम्यान एक महत्वाचा गडी त्याने टिपलाय पत्र जमवल्यात एस्पोर्ट आरवली क्रिकेट संघाने तब्बल 16 धावा बेंटडरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये महत्वपूर्ण 16 धावा आरवली क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये जमा झालाय आणि दुसऱ्या षटकाला स्वागत आपण दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय पहिल्या षटकाला पूर्णविराम दिलाय आणि दुसऱ्या षटकाला स्वागत करणारी गोलंदाजी ट्रॅक वरती अनिकेत वायगणकर सज्ज झालाय यावेळी पहिला चेंडू ऑन साइडला मारण्याचा तो प्रयत्न पायावर टाकलेला चेंडू मात्र एष्ट्यांच्या मागे एष्टी रक्षक फंबल होत असताना डिक्लेअर स्वरूपामध्ये खुशी क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी चेंडू बॅटला लागून स्पर्श होतोय तो डिक्लेअर स्वरूपामध्ये एकेरी धावेसाठी आणि एकेरी धावेनिशी
17 धावा या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. अनिकेतची चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर पाहायला भेटली. याचा फटका फसलाय. भूषण जाधव एक महत्वपूर्ण सिक्सर त्याच्या बॅटने निघाल्यानंतर दुसऱ्या मोठ्या फटक्याच्या आशेला जाण्याचा तो फटका आणि नक्कीच तो फटका फसलाय. झेल टिपला एसटीच्या मागे एसटी रक्षकानं आणि सलगचा दुसरा हादरा एस्पोर्ट आरवली क्रिकेट संघासाठी. महत्वाचे 2 गडी टिपले. पहिल्या षटकामध्ये पीटर फर्नांडिस व त्याच्या बागोबाग दुसरा गडी टिपलाय तो म्हणजे भूषण जाधव. महत्वपूर्ण सिक्सर त्याच्या बॅटने निघाली. वैयक्तिक 6 धावांचं ते योगदान भूषण जाधव यांचं समाप्त झाले. पारीला पूर्णविराम दिला. या सामन्यामध्ये भूषण जाधवने देखील धावफलक स्थिरावले 17 धावा. नवीन बॅटर भूषण आरोलकर सज्ज झाला. स्ट्राईक गेला आणि त्याच्या बॅटने निघणारा डिक्लेअर स्वरूपामध्ये शॉर्टलेग क्षेत्रामध्ये चेंडूचा झालेला 20वा एकेरी धावेसाठी 18 धावा या धावफलकावर. दोन्ही क्रिकेट संघासाठी अस्तित्वाची लढाई पाहायला भेटते. दोन्ही क्रिकेट संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आणि चांगलं आयोजन या स्पर्धेचं सुसज्ज स्थितीमध्ये आयोजन आपण पाहतोय. आजचा 4था दिवस आणि उद्याचा अंतिम दिवस देखील या संपूर्ण स्पर्धेचा. यावेळी ओव्हर द कव्हर खेळण्याचा तो फटकावाने तो मानस एकंदरीत समाप्त झाला. यावेळी देखील सलगची चांगली गोलंदाजी पाहायला भेटले. फलंदाजापासून लांब चेंडू ठेवण्याचा तो प्रयत्न आणि एकेरी धाव देखील या चेंडूवरती विनय जाधवच्या बॅटने निघते. 19 धावा. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या दरम्यान सर्वाधिनायक श्री शंकर भट्टा हे देखील सामन्याचा आनंद लुटतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हाफ ट्रॅकर चेंडू एक परफ्यूम डिलिव्हरी पाहायला भेटली. बॅटचं चुंबन घेतोय. एसटीच्या मागे एसटी रक्षक साधं सोपं झेल टिपतोय. एस्पोर्ट आरवली क्रिकेट संघाला सलगचा बसतोय तो तिसरा हादरा. विनय जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. ओव्हर टू डीजे. कल्पेश चोडणकर, तुषार माकले आणि महिला मंडळी तुमचं पण मनपूर्वक धन्यवाद. अगदी योग्य वेळी योग्य टाइमला गरमागरम चहा तुम्ही दिलात. अगदी तुमचं देव बरे करू. आणि त्याचबरोबर उत्तम मोठे बघतायत. उत्तम मोठे तुमच्यासाठी चहा ठेवलाय. काही काळजी करू नका. खूप खूप आभार कल्पेश चोडणकर आणि विनोद भगत आणि तुमचे कुटुंबीय महिला मंडळी तुमचं पण मनपूर्वक धन्यवाद. तिसरा हादरा बसला एस्पोर्ट आरवली क्रिकेट संघाला. भूषण आरोलकर बॅक टू दी पॅव्हिलियन. एक मोठा फटका मारण्याचा तो प्रयत्न हाफ ट्रॅकर चेंडूला आणि बॅटचं चुंबन घेत असताना चांगलं यष्टीरक्षण पाहायला भेटलं. यष्टांच्या भागात साधं सोपं झेल टिपलंय. धावफलक स्थिरावलंय. 19 या आकड्यावरती एक नाजूक अवस्थेमध्ये एस्पोर्ट आरवली क्रिकेट संघ. षटकादरम्यान एक महत्वपूर्ण सिक्सर निघाले तर सुसज्ज स्थितीमध्ये या 2 षटकांमध्ये आपण धावफलक पाहणार आहोत. नवीन बॅटर सिद्धार्थ कावळे पाहायला भेटतोय. चांगला चेंडू त्यावर प्रतिउत्तर दिलाय. शॉर्ट लॉंग ऑफ वरून चेंडू निघालाय. डीप लॉंग ऑफला जेशनारी दुसरी धाव घेण्याचा तो प्रयत्न दोन्ही बॅटर्सचा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूवर आल्या निर्णायक 2 धावा आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर महत्वपूर्ण 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 21 धावा ही धावफलकावर डीजे. झालाय 12 चेंडूचा खेळ समाप्त. या इनिंगला सांगता करणार अंतिम षटक पाहायला भेटतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती दिनेश कुळे सज्ज झालाय. बॉलिंग मार्कर शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी. 6 चेंडूंमध्ये कितपत धावा जमवेल एस्पोर्ट आरवली क्रिकेट संघ आणि कितपत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल परुळे क्रिकेट संघ पाहावं लागेल.
पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने पाहायला भेटला. यॉर्कर लेन पद्धतीचा क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा पुरेपूर वापर केला गोलंदाज दिनेश याने आणि पहिला चेंडू बॅटला चुंबन करत असताना शॉर्टलेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. एकेरी धावेसाठी 11 धावांची सरासरी राखत असताना धावफलक स्थिरावलाय 22 धावा या धावफलकावर. पहिल्या चेंडूवर निर्णायक एकेरी धाव उरल्यात. 5 चेंडूंचा खेळ बाकी. इनिंगला पूर्णविराम देणारे हे अंतिम 5 चेंडू. स्ट्रायकिंग एंडला सिद्धार्थ कावळे. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनं नव्हे तर सरळ बॅटनं फटका खेळण्याच्या बानसमध्ये ते द्विभावनेमध्ये फलंदाज झखडला जातोय आणि त्याचबरोबर एकेरी धाव. त्याचप्रमाणे स्पर्धेदरम्यान सर्वारी रेसरे दीपिका सुसफूड त्यांचे सी फूड्स त्यांचे बालक सर्वारी रेसरे राकेश कोबरेकर यांचं देखील शुभ आगमन झाले. सर विनंती होती आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन तुम्ही स्थानापन्न व्हायचंय. लोअर फुलटॉ चेंडू मिळणे हेलिकॉप्टर काही काळ चेंडू हवेमध्ये व त्याचनंतर शॉर्ट लॉगॉन वरून चेंडू निघाला शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं आणि परतीची फेकी करेपर्यंत दोन्ही फलंदाजांकडून निर्णायक मिळणाऱ्या त्या 2 धावा आणि 2 धावांशी संघाची सागिक धावसंख्या 25 धावा या धावफलकावर. शेवटच्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर. चांगली गोलंदाजी परुळे क्रिकेट संघाच्या बाजूने. यावेळेस देखील चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. आडव्या बॅटनं तो फटका खेळण्याचा इरादा विनय जाधवचा पूर्ण स्वाद दिला जातोय आणि या चेंडूवर एकेरी धावेची क्षमता देखील ती समाप्त केली जाते. चांगली गोलंदाजी शेवटच्या लॉक षटका दरम्यान आपण पाहतोय. निर्णायक 3 षटकाचा हा सामना आतापर्यंत जमवले. तो षटकाच्या पद्धतीनं क्रिकेट संघाला पहिला पुकार आपण लवकरात लवकर यायचंय. यापुढील सामने होणे बाकी. क्रिकेट संघाला पहिला पुकार आपण लवकरात लवकर यायचंय. यापुढील सामने होणे बाकी. आरोंदा क्रिकेट संघ व त्याचप्रमाणे देवबाग क्रिकेट संघ यावेळी चांगला चेंडू पाहायला भेटलाय. 5वा चेंडू कदाचित निर्धाव आणि शेवटचा चेंडूचा खेळ असेल बाकी. हा देखील चांगला चेंडू. त्याचबरोबर बॅटची लेबन एज एसटी रक्षकाने टिपलेला तो साधा सोपा झेल. 4था हादरा बसलाय ए स्पोर्ट आरोग्य क्रिकेट संघाला आणि त्याचबरोबर या संपूर्ण पहिल्या डावाला झालंय सांगता. पहिल्या डावास सांगतेच अखेरीस ए स्पोर्ट आरोग्य क्रिकेट संघानं तब्बल जमवल्या 26 धावा आणि 27 धावांचा उद्दिष्टपूर्व लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी परुळा क्रिकेट संघ सज्ज होईल. तत्पूर्वी मायक्रोफोनवर होतोय बदल. ऐकूया आवाज सर सुमेध काळसेकर या. सर नाना परब यांचा
एक गांव एक संघ खासदार चषक 2026 आज का चौथा दिन और चौथे दिन का महत्वपूर्ण मैच आप देख रहे हैं। परुला विपक्ष ए स्पोर्ट अरवली इन दो टीम के बीच पहले बल्लेबाजी करते समय 3 ओवर में 26 रन बनाए, 27 रन का लक्ष्य है जो 4 विकेट के नुकसान पर खेले। पहले बल्लेबाजी करते पीटर की बल्लेबाजी अपनी टीम के लिए 10 रन का योगदान 5 गेंदों में, और साथ साथ विनय जाधव जिनका 5 रन का योगदान, भूषण जाधव 6 रन बनाए, भूषण आरोलकर जिनका 1 रन, और खासतौर है आखिरी सिद्धार्थ कावले जिनका बल्लेबाजी में 3 रन का योगदान। कुल मिला के 26 रन स्कोरबोर्ड पर 27 रन का लक्ष्य, प्रति ओवर रिक्वायर रन रेट 9 रन का है। और गेंदबाजी में परिवर्तन के तौर पर खुद का पहला टीम की ओर से महत्वपूर्ण जो पहला ओवर जारी रहेगा गेविन फर्नांडिस का। पावर प्ले का ओवर, पहली फील्ड, स्ट्राइक पर बल्लेबाज आक्रामक शैली के एक अनुभवी खिलाड़ी परुला गांव से, और ज्यादा से ज्यादा अच्छा योगदान परुला गांव के टीम के लिए रहा है वो बल्लेबाज अनिकेत वांगणकर सामना करके पहली गेंद का। पहली गेंद छोटी गेंद और लगभग गेंद को बल्लेबाज उड़ाया मिड विकेट बाउंड्री लाइन से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। शुरुआत हुई थी छक्के के साथ पीटर ने, और इसी अंदाज से अनिकेत वांगणकर ने 6 के साथ खुद का खाता खोला। और ये देखिए फलोत्रू में क्या हुआ मैदान पर, गेंद यहाँ पर अंदरूनी किनारा लगा और बैग यहाँ पर फलोत्रू में कैच किया गेविन फर्नांडिस ने, और इसी के साथ अनिकेत वांगणकर 6 रन। मैच 3 ओवर का, टॉस जीती है पहले देवबाग श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट टीम, और फैसला गेंदबाजी करने का उनका। वांगणकर वापिस लौट चुके, कैच बहुत ही अच्छा लिया फॉलोथ्रू में गेविन फर्नांडिस ने। 27 रन का लक्ष्य उसका पीछा, पहले 2 गेंदों का खेल समाप्त हुआ 6 रन स्कोरबोर्ड पर, और साथ देने के लिए मैदान पर सागर पाटकर जो नॉन स्ट्राइक एंड पर लंबे कद के खिलाड़ी है, बहुत ढेर सारी कहानी टेनिस क्रिकेट की उनके साथ जुड़ी है, और गेविन ने काफी प्रभावित किया। लक्ष्य थोड़ा सा छोटा है लेकिन उसके लिए एक अच्छी गेंदबाजी करने के लिए मौजूद है ए स्पोर्ट अरवली क्रिकेट टीम। कमेंट्री बॉक्स के सामने से 17-18 कदमों का रन लेके और 2 विकेट गेंदबाजी करते हुए सागर पाटकर के लिए ऑन साइड पर कारपेट के सारे ऑन साइड पर गेंदबाज सिद्धार्थ कावले गेंद को उठाते थ्रो करते, 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने। 2 रन के साथ खुद का खाता खोला बल्लेबाज सागर पाटकर ने। टीम का टोटल स्कोर 2 रन से आगे बढ़ता हुआ 8 रन स्कोरबोर्ड पर। 1 विकेट के नुकसान पर 8 रन अनिकेत वांगणकर 6 रन बनाकर वापिस लौट चुके हैं, और आने वाली गेंद का सामना करेंगे सागर पाटकर। पुलर लाइन की गेंद और बल्ले के बीचों बीच गेंद को सामने उड़ाया, लगभग डिवाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन से बाहर, हवाई सफर करके सिक्सर 6 रन के लिए। चौदह रन स्कोरबोर्ड पर सागर पाटकर जो अपनी टीम के लिए अभी तक 8 रन का योगदान देकर स्ट्राइक पर सामना करेंगे आने वाली गेंद का। आने वाली 5वीं गेंद होगी, पहली गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद के ऊपर विकेट, तीसरी गेंद के ऊपर 2 रन, चौथी गेंद के ऊपर एक छक्का मिला। फिर से एक बार और पिच गेंद सीधे बल्ले से गेंद को खेला वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन से बाहर, और एक चौका मिला, और चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन से 18 रन स्कोरबोर्ड पर। 27 रन का लक्ष्य और 18 रन पहले ओवर का जारी है खेल। थोड़ा सा बल्लेबाज में लग रहा था कि बड़ा शॉट निकलने के बाद अनिकेत वांगणकर लौटे, लेकिन उसका प्रेशर नहीं था सागर पाटकर के पर। 2 बड़े शॉट के साथ फील्ड में फिर से एक बार तब्दीली, रॉयसन मेंडिस के लिए यहाँ पर लॉन्ग ऑन में तैनात किया, और भूषण आरोलकर को जो 30 सर्कल में तैनात किया है शॉट एक्स्ट्रा कवर में।
लेग स्टंप पर गेंद जरूर यहाँ पर अंपायर का इशारा सिर्फ एक रन के साथ और एक रन बढ़ गए टीम के खाते में। टोटल स्कोर पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद 27 रन की जवाब में 19 रन स्कोरबोर्ड पर। आने वाली 12 गेंदे बचे, मुकाबला जीतने के लिए चाहिए 8 रन की जरूरत। 12 चेंडू 8 धावा सामन्याचं समीकरण 1 षटक संपतंय, एक गडी बाद 19 धावा धाव फलकावर। तो सामना करेंगे सागर पाटकर की सुमेध जरूर चर्चा रहेगी हर मैदान पर। सबकी अच्छी योगदान हमेशा 100% योगदान हर मैदान पर परोले गांव के लिए रहता है, परोले क्रिकेट टीम के लिए रहता है। वो सागर पाटकर का बल्लेबाजी एक छक्का एक चौके के साथ 13 रन की ऊपर खेल रहे। नौ स्ट्राइक एंड पर बाबू पाटकर और विनय जाधव धीरे धीरे बॉलिंग मार्ग पर। पुलर लेट की डिलीवरी, बल्ले का टॉप पेश, मौका फॉलो थ्रू में फिर से एक बार जीवनदान मिला। लगभग खतरा बिल्कुल बन रहा था, लेकिन इतना को यहाँ पर मुश्किल नहीं था, आसान कैच था और इसी के साथ कैच छुट्टा हुआ, जीवनदान मिला सागर पाटकर के लिए और एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक रन के साथ स्ट्राइक रोटेट हुआ, टोटल स्कोर एक रन से आगे बढ़ता हुआ 20 रन स्कोर बोर्ड पर। 7 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए और धीरे धीरे बॉलिंग बार पर भी नहीं चाहता हूं बाबू पाटकर के लिए। पुलर लेट की डिलीवरी हल्के हाथ सेकंड को खेला, ऑफ साइड में सिद्धार्थ कावले लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन से फील्ड करते, थ्रो करते और एक सिंगल बड़ा अपनी टीम के लिए। एक रन के साथ बाबू पाटकर ने खुद का खाता खोला। टीम का टोटल स्कोर 21 रन स्कोर बोर्ड पर। 21 लॉस ऑफ 1 विकेट, 27 रन का पीछा करते हुए परोले क्रिकेट टीम थोड़ी सी फील्ड में तब्दीली करे। लेफ्ट हैंड बल्लेबाज सागर पाटकर के लिए। सागर पाटकर का बल्लेबाजी का विवरण एक छक्के एक चौके के साथ एक अच्छी बल्लेबाजी अपनी टीम के लिए करे। एक सराहना करनी चाहिए इस खिलाड़ी की और मैदान पर अच्छा योगदान रहता है, हमेशा 100% योगदान देने के लिए जरूर रहते हैं अपने परोला टीम के लिए। वो सामना करेंगे आने वाली गेंद का। अच्छी गेंद गुल्डे स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद थोड़ा सा अतिरिक्त उछाल मिला और विकेट के पीछे पीटर फर्नांडिस ने गेंद को फील्ड किया और रन लेने की संभावना को समाप्त किया। डॉट गेंद आती हुई इसी ओवर में। पहले और दूसरा ओवर जारी है, 3 गेंदों का खेल समाप्त हुआ। सुमित पहले 2 गेंदों के ऊपर 2 सिंगल, तीसरी गेंद डॉट आई और स्कोर 20 रन की योग पर रुका है। 7 रन चाहिए जीतने के लिए, 21 रन स्कोर बोर्ड पर। ऑन साइड पर गेंद को खेला है कारपेट के सहारे, यहाँ पर मिड विकेट बाउंड्री लाइन से क्षेत्ररक्षक फील्ड करते, थ्रो करते, एक रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे, लगभग दूसरा रन भी बन पाता उतना। यहाँ पर तारीफ करनी चाहिए दोनों बल्लेबाजों के लिए, बाबू पाटकर और उनके साथ दे रहे सागर पाटकर के। इतना आसान नहीं रहता है, यहाँ पर पीछे झटकर यहाँ पर रन लेने की कोशिश और दूसरा रन भी पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 2 रन के साथ 23 रन स्कोर बोर्ड पर और 4 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए परोला क्रिकेट टीम के लिए। पुलटॉस गेंद पायता बनाया, सीधे बल्ले से गेंद को खेला है जरूर सिद्धार्थ कावले, मिड विकेट बाउंड्री लाइन से फील्ड करते, थ्रो करते और 2 रन बढ़ गए टीम के खाते में। टोटल स्कोर 2 रन से आगे बढ़ता हुआ 25 रन स्कोर बोर्ड पर। 25 लॉस ऑफ 1 विकेट, 25 धावा एका गाडीच्या मोबदल्यात और 2 रन चाहिए जीतने के लिए। मुकाबला सागर पाटकर, एक अच्छी बल्लेबाजी मुश्किल बन रहा है जो गेंदबाजों के लिए। इतना यहाँ पर दीवार जैसे मैदान पर खड़े, हर बल्लेबाज के विरुद्ध गेंदबाजों के विरुद्ध अच्छे शॉट लगाए। इस साइड आउट के शॉट हो, एक्स्ट्रा कवर ड्राइव हो, ऑन साइड पर बहुत अच्छे ड्राइव निकले वो बल्लेबाज सागर। फुल टॉस गेंद, मौका बन रहा है, क्षेत्ररक्षक थोड़े से दूर है और 30 सर्कल में गेंद को फील्ड करते, थ्रो करते और एक सिंगल बढ़ता है टीम के खाते में। 26 रन बन रहा है। पहले 2 ओवर का खेल समाप्त हुआ, 2 ओवर के समाप्ति के बाद 26 रन स्कोर बोर्ड पर। 26 लॉस ऑफ 1 विकेट्स आफ्टर 2 ओवर्स, 2 षटक, 26 धावा, 1 गडी बाद परोळे क्रिकेट संघ। येणारे 12 चेंडू 1 षटक म्हणजे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 1 धावेची गरज। यानंतरचा सामना असेल तो श्री स्पोर्ट देवबाग विपक्ष राजू टायगर आरोंदा या 2 संघादरम्यान। दोन्ही संघ रेडी राहा,
सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या, कारण अजून या सत्रातील या दिवसातील 2 सामने खेळवायचे बाकी आहेत, त्यामुळे थोडस आपण रेडी राहा. हल्के चेंडू टलोतो, एक और एक रन बढ़ता हुआ टीम के, 1 रन के साथ परोला क्रिकेट टीम मुकाबला जीतती हुई और जीत के साथ 27 रन का जो लक्ष्य का वो लक्ष्य को पार करते हुए. और इस मैच के हीरो प्लेयर ऑफ द मैच, जिनकी बल्लेबाजी में 1 छक्का 1 चौका 20 रन का योगदान रहा, वो मैच के मैन ऑफ द मैच, प्लेयर ऑफ द मैच सागर पाटकर. सागर या आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मान होतोय.